मकर राशी 26 जून ते 30 जून 5 अशा विचित्र घटना घडणार आहेत. ते ऐकून तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित व्हाल. कारण गुरुने कर्क राशीत प्रवेश केला आहे आणि आता तुमचे नशीब उजळणार आहेत. जे भाग्य अनेक वर्षापासून तुम्हाला रडत होतं तेच भाग्य आता तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडणार आहेत. तुम्हाला सांगते, आता रडणं धडपडणं थांबा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा. कारण या 5 दिवसामध्ये तुमच्या आयुष्यात जे घडणार आहे ते सामान्य नाही. आता तुमच्या जीवनाची दशा आणि दिशा दोन्ही बदलणार आहे. मागील कित्येक महिन्यापासून तुमचे जवळपास प्रत्येक निर्णय चुकीचे ठरले. आपल्याच लोकांनी तुमचं जगणं कठीण करून ठेवलं होतं. अशा अपेक्षा तुटत होत्या. तुम्ही अशा परिस्थितीत अडकले होते की बाहेर पडण्याचा तुम्हाला मार्गच दिसत नव्हता. मनात अनेक प्रकारच्या चिंता, तणाव होते. रात्री झोप नीट लागत नव्हती. परंतु तुम्हाला सांगते, जून महिन्याचे हे 5 दिवस तुमच्या आयुष्यात अनेक मोठे बदल घेऊन येणार आहेत. आता तुमच्या येणाऱ्या या 7 दिवसाचे भविष्य तुमच्या हातात आहे. या 5 दिवसात संपूर्ण कुटुंबाची रूपरेषा बदलू शकते. हा व्हिडिओ फक्त सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण बघा. कारण एक पण माहिती स्किप करू नका. तुमच्यासाठी अगदी महत्त्वाची आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त मात्र लिहायला विसरू नका. आणि हो मंडळी, सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. म्हणजे जेव्हा कधी मी मकर राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळी, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मकर राशी, मागील काही काळात तुम्ही जिथे जिथे मेहनत केली तिथून निराशा तुमच्या हाती आली. काहीतरी मोठे करायचं होतं पण ते शक्य होत नव्हतं. जे इतरांच्या आयुष्यात आनंद वाटतं परंतु तुमच्या स्वतःच्या आयुष्यात मात्र आनंदाचा माग मुसही नव्हता. ज्याचे भले करतात तेच लोक तुमच्या विरोधात कारस्थान करतात. कारण तुमची रास मकर रास आहे. मागील काही काळात तुम्ही ठरवलं होतं की आता कोणाची मदत करायची नाही, कोणाकडून अपेक्षा ठेवायची नाही आणि आपल्या कष्टाने कमवलेला पैसा कोणाला द्यायचा नाही. परंतु काय झालं, या सर्व निर्णयावर पाणी फिरलं. तुम्ही पुन्हा लोकांची मदत केली. लोकांना त्यांना होकार दिला, त्यांना पैसे दिले, मध्यरात्री उठून त्यांना मदत केली, स्वतःच्या आयुष्याची तडजोड केली, स्वतः उपाशी राहून इतरांना खाऊ पिऊ घातलं. पण बदल्यात तुम्हाला काय मिळालं? फक्त फसवणूक, एकटेपणा आणि संघर्ष. संघर्षाच्या वेळी तुम्ही नेहमीच एकटे उभे राहिलात. कारण तुमची मकर रास आहे ना, तुमची रास मकर रास असल्यामुळे तुमचे राशी स्वामी स्वतः साक्षात शनिदेव आहेत. जर मकर राशीचा व्यक्ती थोडासा स्वतःसाठी विचार करेल, स्वतःच्या आनंदासाठी जगेल तर तो आयुष्यात कोणतीही उंची गाठू शकतो. पुढील 5 दिवस तुमच्यासाठी अगदी महत्त्वाचे आहे. या काळात तुम्ही स्वतःची सर्वाधिक काळजी घ्यायला हवी. तुमच्या शरीराची आणि आरोग्याची विशेष काळजी घ्या. कारण मागील काही काळात चिंता आणि तणाव इतके वाढले आहेत की अचानक काही ना काही छोटे मोठे आजार होत आहेत. रात्री डोकेदुखी इतके वाढते की झोप येत नाही. अधूनमधून औषधे घ्यावी लागतात. औषधावर अवलंबून राहण्याची वेळ आता तुमच्यावर आली आहे. तर मंडळींनो, चला आता बघूया पुढच्या 5 दिवसात तुमच्यासाठी कसे असेल. आणि एक गोष्ट नक्की काय आहे, तुम्ही मकर राशीचे आहात. तुम्ही हार मानणाऱ्यापैकी बिलकुल पण नाहीत आणि ही गोष्ट तुमच्यासाठी अगदी चांगली आहे. आणि आजही तुम्ही हार मानली नाही. मागील 4 ते 5 वर्षात तुम्ही जितके दुःख आणि जखमा सहन केल्या असतील, तुम्हाला सांगते, शनीची 7.5 सुरू झाल्यापासून आयुष्य असं वाटत होतं की जणू कोणाची तरी वाईट नजर लागली आहे. मेहनतीचं फळ पाहिजे तसं तुम्हाला मिळत नव्हतं. आपले लोकही तुमच्या विरोधात गेले. परक्यांनी फसवलं. ज्यांच्यावर प्रेम केलं त्यांनी तुमची संपत्ती, पैसा हिसकावून घेतला. आता कोणावर विश्वास ठेवा हे तुम्हाला समजत नाही. पण आता परिस्थिती अशी झाली आहे की तुम्हाला एकटेपणा आवडू लागला आहे. एकटे राहणं तुम्ही पसंत करू लागले आहात. 4 लोक बोलायला आली तर तुम्ही तिथून निघून जातात. कुणी सल्ला दिला तरी तुम्ही ऐकत नाही. आता तुम्हाला इतकी समजले आहे की या जगात माझं कुणी नाही. माझं आयुष्य मला स्वतःलाच घडवायचं आहे. कोणाकडूनही अपेक्षा ठेवायची नाही. पण ही अडचण अशी आहे की आता जरी तुम्हाला हे सगळं समजलं असलं तरी परिस्थिती सुधारल्यानंतर
तुम्ही पुन्हा जुन्या चुका करण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला सांगते, या चुका पुन्हा होऊ देऊ नका. हे 5 दिवस कसे असतील तर सर्वप्रथम राहू तुमच्या लग्नस्थानी बसलेत. मागील काही काळापासून तुम्हाला योग्य काय आणि अयोग्य काय हे समजत नाही. राहू तुम्हाला गोंधळात टाकत आहे. तुमच्या मनात भ्रम निर्माण करत आहे. काय चांगले काय वाईट हे ओळखणं तुमच्यासाठी कठीण झालं आहे. तितकंच नाही तर तुम्ही स्वतःवरही संशय घेऊ लागला आहात. स्वतःच्या क्षमतेबद्दल शंका निर्माण झाली आहे. मागील काही काळापासून तुम्ही स्वतःच्या सामर्थ्यावरती प्रश्नचिन्ह उभे करत आहात. परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, मकर राशीचे लोक इतके कर्तृत्वान असतात की जेव्हा त्यांच्या मनात जिद्द आणि जनून असतो ना, तेव्हा ते सर्व काही साध्य करू शकतात. पण सध्या तुम्हाला ते जमून देत नाही. राहूमुळे तुम्ही थोड्याशा संभ्रात आहात. म्हणून तर इतर कोणाचं ऐकू नका. अशा व्यक्तीचं ऐका ज्याच्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवता. तुमच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती नक्कीच असेल. मग तो तुमचा जीवनसाथी असू द्या किंवा घरातील एखादा सदस्य किंवा एखादा मित्र, ज्याच्याबद्दल तुम्हाला वाटतं की ही व्यक्ती मला योग्य मार्गदर्शन करेल. अशा व्यक्तीचेच नक्कीच ऐका आणि आयुष्यात पुढे जा. मागील काही काळाबद्दल बोलायचं झालं तर राहू आणि शनी तुमच्या धनभावात बसलेला आहे. मंगळ पराक्रमाच्या भावात आणि सूर्य 4थ्या भावात म्हणजे घरातील सुखशांतीच्या भावात विराजमान आहेत. प्रेमाच्या भावात आहे. प्रेम संबंधाबद्दल बोलायचं झालं तर मंडळी, तुम्ही आता भावनांपेक्षा बुद्धीचा वापर कराल. कोणीही तुमचा खेळ करू शकणार नाही. या 5 दिवसात जर कुणी खोटे प्रेम दाखवले तर तुम्हाला ते लगेच समजेल की ही व्यक्ती माझ्याशी खोटे प्रेम करत आहे. ही व्यक्ती खोटे आश्वासन देत आहे. ही मंडळी, हे तुम्ही आता सहज ओळखलात. कोण तुमच्यावर खरं प्रेम करतं आणि कोण फक्त खोटं बोलतं हे तुम्हाला आता स्पष्टपणे समजेल. नात्यांचे खरे स्वरूपात तुमच्या समोर येणार आहे. या दिवसात तुम्हाला एकांत आवडू लागेल. तुम्ही स्वतःशी संवाद साधाल आणि तुमच्या जीवनसाथी आता तुमची ढाल बनणार आहे. केतू 7व्या भावात असल्यामुळे तुम्हाला असं वाटू शकतं की सर्वांपासून, नातेवाईकांपासून, अगदी जीवनसाथीपासून हे दूर जावं, कुठेतरी एक राहावं, संन्यासा घ्यावा असंही मनात विचार येऊ शकतो. पण सध्या तुमचं जीवनसाथीचं तुमची ढाल ठरेल. तुम्ही काही केलं तरी तो तुम्हाला सावरून घेईल, तुम्हाला समजावून सांगेल. राहूमुळे तो भ्रम निर्माण होता त्यापासून जीवनसाथी तुम्हाला वाचेल. हे तुमच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. तुमचे मनही आता अधिक स्थिर आणि सकारात्मक राहील. जी नाती अडकली होती ती प्रलंबित होती, त्यामध्ये आता काहीतरी निर्णय होईल. एक तर नाते तुटतील किंवा लग्न निश्चित होईल. काही ना काही निश्चित घडणारच आहे. ज्या संभ्रात तुम्ही अडकले होते त्यातून आता तुम्ही बाहेर पडणार आहात. मकर राशीच्या मंडळीनं एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, मागील काही काळात तुम्हाला सर्वाधिक त्रास याच गोष्टीचा झाला की तुम्ही काही निर्णय सततचे चुकीचे ठरत होतात. तुम्ही विचार केला की इथे मेहनत करेन आणि इथे मेहनत केली, पण मेहनत व्यर्थ गेली. तुम्ही ठरवलं की आपल्या कुटुंबाचे जीवन सुधारायचे, त्यासाठी आवश्यक पावले उचलली, पण परिस्थिती उलटी झाली. ज्याच्यासाठी तुम्ही काहीतरी चांगलं करायचं ठरवलं तेच लोक तुमच्या विरोधात गेली. कोणाला मदत करायची म्हणून तुम्ही मदत केली, पण तेच तुमच्या विरोधात आता उभे राहिले. म्हणजे त्यांच्यासाठी तुम्ही सर्वस्व अर्पण केलं. तुमचा वेळ, तुमचं मन, तुमची भावना दिले, तेच लोक आता मागे तुमच्या विरुद्ध कट कारस्थानं रचत आहेत, तुमच्या विरोधात गेलेले आहे. हा त्रास तुम्हाला सर्वाधिक सहन करत आहेत. तुम्हाला खूप खतही वाटत असेल की माझ्याबरोबर असं का घडत आहे. तर तुम्हाला सध्या 7.5 चालू आहे आणि हा 7.5चा टप्पा तुमच्यासाठी अत्यंत त्रासदायक होतोय. प्रत्येक गोष्टीत विलंब होत आहे. प्रत्येक काम उशिरा होत असल्याची जाणीव तुम्हाला होत आहे. सध्या कोणतेही काम सहजपणे पूर्ण होत नाही. कोर्ट कचेरीचे प्रकरण देखील लांबत आहे. प्रत्येक गोष्टीसाठी खूप मेहनत करावी लागत आहे, तरी अनपेक्षित तसे फळ मिळत नाही. परंतु या 5 दिवसांमध्ये सर्वात मोठी सकारात्मक गोष्ट म्हणजे गुरु आणि शुक्र यांची युती होत असल्यामुळे गुरु कर्क राशीत उच्च स्थानी जात आहे. तुम्ही बऱ्याच काळापासून कर्जामुळे त्रस्त आहात. परिस्थिती अशी आहे की जितकं कमवता त्यापेक्षा जास्त कर्ज फेडण्यात तुमचा खर्च होत आहे. कर्जामुळे घरातील सुखशांती पूर्णपणे नष्ट झाली आहे. मनात इतकी चिंता आहे की त्याचा रागही तुमच्या घरच्यांवर आणि जीवनसाथीवर काढत आहात. या कर्जामुळे सर्व काही बिघडत आहे. पण शुक्र आणि ग्रहाची युती होत असल्याने जे कर्ज तुम्हाला आता त्रास देत आहे त्यापासून तुम्हाला मोठ्या प्रमाणात मुक्ती मिळू शकते. काही ना काही मार्ग नक्कीच सापडेल. छोट्या मोठ्या आरोग्य समस्या, तणाव किंवा चिंता यापासून
तुम्हाला नक्कीच आराम मिळेल. रक्तदाबही हळूहळू कमी किंवा सामान्य होऊ शकतो. सूर्यग्रहाच्या सुखशांतीच्या भावात असल्यामुळे घरात नवीन काहीतरी इलेक्ट्रॉनिक वस्तू देखील तुम्ही घेऊ शकता. आरामदायी आणि आलिशान वस्तू घेण्याची इच्छा होऊ शकते. घरात फर्निचर बनवू शकता. वाहन खरेदी करू शकता. बुद्धिक सुखसोयी वाढवण्याचा प्रयत्न कराल. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणं तुमच्यासाठी आवश्यक आहे. गुरु आणि शुक्र 6व्या भावात असल्यामुळे थोडा आळस येऊ शकतो. त्यामुळे आळस टाळा. काम पुढे ढकलू नका. या दिवसात काम टाळण्याची सवय टाळा. खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही मकर राशीच्या लोकांना मला एक गोष्ट सांगा, तुम्ही मागील 2 ते 3 वर्षात तुमच्या आयुष्यात काही मोठ्या संध्या आल्या होत्या का? तुम्हाला वाटत होतं की सर्व काही उत्तम चाललं आहे. चारी बाजूने आनंद येत होता. कुटुंब अगदी आनंदी होतं. व्यवसाय कामधंदा चांगला चालत होता. उत्पन्नही चांगलं होतं. पण अचानक अशा काही घटना घडल्या की तो सर्व आनंद तुमचा हळूहळू नाहीसा होत गेला, कमी होत गेला. जे उत्पन्न होतं ते कर्जात गेलं. आजारांवरती खर्च होऊ लागला. घरात वादविवाद सुरू झाले. मागील 4 ते 5 वर्षात असं अचानक घडलं की त्यानंतर घटना पुन्हा पुन्हा घडत राहिल्या. कारण शनिदेव तुमची परीक्षा घेत होते. अनेक लोकांना हे माहिती नसतं की साडेसाती सुरू झाल्यावर नेमकं काय करायचं. खरी अडचण तर इथे निर्माण होते. त्यामुळे याबाबत सावध राहणं गरजेचं आहे. साडेसातीच्या काळात विशेषतः आता या सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करा. उठल्यानंतर शनिदेवाचं ध्यान करा. आईवडिलांचं चरण स्पर्श करा. मोठ्यांचा आशीर्वाद घ्या. चांगले कर्म करा. वडीलधाऱ्यांचा अपमान करू नका. घरात नोकर, कामवाली, ड्रायव्हर, सफाई कर्मचारी असतील त्यांना मदत, अशा लोकांना आर्थिक मदत देखील करू शकता. त्यांना अन्न देऊ शकता. अशा लोकांची मदत केल्याने शनिदेव महाराज प्रसन्न होतात. साडेसातीच्या या टप्प्यामध्ये तुम्हाला धनभावात असल्यामुळे धनप्राप्तीची शक्यता देखील या 5 दिवसामध्ये वाढते. इतकं धन येऊ शकतं की तुमच्यासाठी ते तुमच्या मनाला समाधान देईल. तुमच्या ज्या अडीअडचणी असतील त्या नक्कीच दूर करतील. फक्त तुम्हाला एकच उपाय सांगते. जीवनात शिस्त ठेवा. अनुशासन पाळा. शिस्तीत राहिला तर सर्व काही उत्तम होईल. आणखीन एक उपाय म्हणजे की शनिवारी कुत्र्यांना काहीतरी पोळी बिस्किट खाऊ घाला. तसेच तुपाची, मोहरीची, तेलाचा स्पर्श केलेली पोळी देखील तुम्ही त्यांना घालण्यास सुरुवात करा. मकर राशीच्या लोकांनो, ताईंनो, दादांनो, तुमच्यासाठी येणारे 5 दिवस हे साधे नाही. अनेक वर्षाच्या संघर्षानंतर तुमचं नशीब आता तुमच्या बाजूने उभे राहण्याची चिन्ह दिसत आहे. त्यामुळे घाबरू नका, हार मानू नका आणि स्वतःवरचा विश्वास अजिबातच कमी होऊ देऊ नका. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यातील आता सर्वात मोठा बदल इतर कुणी नाही तर तुम्ही स्वतः घडवणार आहात. संयम ठेवा, शिस्त पाळा आणि योग्य वेळ, योग्य निर्णय नक्कीच घ्या. कारण आता तुमच्या आयुष्याचे बंद दरवाजे उघडण्याची वेळ जवळ आली आहे. फक्त सकारात्मक विचार करा. आणि ही माहिती तुमच्या मनाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव, जय महाराज नक्की लिहा. तर मंडळी, भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त.